आज सोसायटीमध्ये गणपती बाप्पाचं सेक्टर 10चं विसर्जन आहे आणि आमच्या शिवदर्शन सोसायटीतून प्रसाद दिला जातो। तर आम्ही 700 क्वांटिटीमध्ये आज वडापाव बनवणार आहोत महिला। तर आम्ही त्या कसे बनवणार आहोत तो पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे। आता करायच्या वेळेस किती महिला आहे ते तुम्ही पहा आणि खायच्या वेळेस किती महिला आहे तर ते तुम्ही पहा। खूप मज्जा येते आणि आम्ही दरवर्षी खूप हौशीने करतो। तर पूर्ण ब्लॉग तुम्ही आजचा हा नक्की पहा। तर असा आहे पण तरी पण तो हजेरी नक्की लावतो। तर करणाऱ्या महिला कसंही करतात आणि न करणाऱ्या महिलांकडे भरपूर कारणे असतात। तर ज्यांना बाप्पाचं महत्त्व आहे, बाप्पाची सेवा करायची, त्या महिला नक्की इथे येतात आणि करतात। तर सगळ्यात पहिला आम्ही गॅसची पूजा केलेली आहे, कारण हा प्रसाद आम्ही गणपती बाप्पासाठी बनवतोय, त्यामुळे सगळं शुभ व्यवस्थित घडलं पाहिजे। आयफोन तर आता नारळ फोडून आम्ही छान उद्घाटन केलंय आणि आता प्रसाद ठेवलाय आणि आता गॅस लाइटर घे ना। हा पण चालू कर। बटाटे घेतलेत, आता बटाटे स्वच्छ धुवून घेतोय। गॅसवर आता पाणी गरम करायला ठेवलंय। आमच्या सिद्धीला अभ्यास करायचा इंटरेस्ट नाही, पण असं स्वयंपाक करायला खूप इंटरेस्ट आहे। सिद्धी मी किचनमध्ये असले तरी मला मदत करत असते आणि आता आम्ही सोसायटीत वडापाव करतोय तरी ती आमच्या मदतीला होती, कारण तिला याची खूप आवड आहे। मी 2 वेळा हे बटाटे धुवून घेतलेत स्वच्छ, कारण बरेच बटाटे होते, जवळजवळ 30-35 किलो बटाटे होते। एक एक करून महिला आपापली घरची कामं आटपून येत होत्या आणि सगळ्याजणी आपापल्या परीने होईल तशी मदत करत होत्या। प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं। आता बटाटे उकडायला घातले होते। बटाटे उकडेपर्यंत आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या। एकीकडे घरामध्ये मसाल्याची बायकांची तयारी चालू होती, तर पोळताई आणि घाणेकरताई सगळे मसाले वाटत होत्या। खरं तर त्यांनी स्वच्छ कोथिंबीर निवडून ठेवली होती, पुदिना साफ करून ठेवला होता, तळण्यासाठी मिरच्या अगदी कट करून ठेवल्या होत्या, त्यानंतर 1 किलो हिरवी मिरची, अशी धनापूडही आम्ही केली होती। त्यानंतर घेतली मोहरी, ओवा आणि जिरी, फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे आणि आता सगळे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत। हे फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे, अंदाजे आपण हे 50 ग्रॅम तरी वापरले आणि आता आपण हे सगळे मसाल्यांची तयारी करून घेतलेली आहे। इकडे आमच्या सोसायटीच्या अध्यक्ष पोळसाहेब यांच्या सौभाग्यवती लक्ष्मी पोळ यांच्या घरी हे सगळं मसाले वाटप चालू होतं आणि त्या स्वतःही हे सगळं करत होत्या। तर खरंच अशा वेळेस सगळ्यांनी एकत्र येणं फार महत्त्वाचं असतं। तर आपण आलं लसूण घेतलं आहे, कोथिंबीरीची जाड देठं वाटण्यासाठी घेतलेली आहे, मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि एकीकडे बाहेर आमचे बटाटे उकडून झाले होते, ते बाहेर आता थंड करायला काढले होते, कारण आता ते सोलून घ्यायचे होते। अशा प्रकारे सोसायटीतील जवळजवळ 10 ते 12 बायका खाली उतरल्या होत्या आणि सगळे मिळून हे वडापाव आम्ही बनवणार होतो। तर एकीकडे मसाल्याचं वाटप आमचं झालं होतं, त्याच्यात आम्हाला फोडणी करायची होती आणि एकीकडं अर्धे बटाटे शिजून झाले होते, ते महिलांनी सोलायला घेतले होते। यामुळे आमचं काम असं पटापट होणार होतं। बेसन पीठ खलवायला घ्यायचं होतं, कारण भरपूर क्वांटिटी होती आणि आम्हाला हे 2-3 तासात पूर्ण काम आटपून घ्यायचं होतं, कारण आम्हाला विसर्जनाला जायचं होतं सगळ्यांना। इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केले आणि ते खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटलं होतं, तर ते आम्ही थोडंसं पाणी गाळणीने बाजूला काढून घेतलं, कारण मिरचीचा खूप
तिखट वास येत होता आणि त्याचा झणका नको लागायला आणि फोडणीमध्ये जास्त पाणी नको व्हायला, म्हणून आम्ही चाळणीने पाणी थोडंसं काढून बाजूला काढलं. त्यानंतर आलं लसूण मिरचीचा ठेचा असा छान मिक्स करून घेतला आहे. आता बटाट्याच्या भाजीची फोडणी कशी केली ते आपण पाहणार आहोत. यासाठी जवळजवळ आम्ही 1.5 पाव तेल याच्यामध्ये घातलं आहे फोडणीसाठी. सगळ्यात पहिला असा मोहरीचा तडका दिला आहे. आता आपली मोहरी छान तडतडून झाली की यामध्ये आपण जिरं घालणार आहोत. तर थोडीशी अशी मोहरी मस्त हलवून घेतली, तिला चांगलं तडतडून दिलं आणि आता यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेऊया. मोहरी मस्त तडतडून झालेली आहे आणि आता याच्यामध्ये जिरं घालते मी. आता आपण यात जिरं घालून घेतले, ते छान आपण हलवून घेऊया. आता यामध्ये आपण हिंग घालून घेऊया. हिंगाच्या पावडरने छान असा एक स्मेल येतो आणि पचनाला कोणताही पदार्थ सोपा होऊन जातो. आता आपण यावर कढीपत्त्याचा तडका दिलाय. आपण हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता यानंतर आपण यावर जो आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घेणार आहोत. आपला कढीपत्ता आता व्यवस्थित परतून झालाय. यावर पहिली हळद घालून घेतली आहे. हळद छान याच्यावर मिक्स करून घेतली. आता पूर्ण ठेचा आपण यामध्ये घालून घेतलाय आणि आता आपण तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलामध्ये याचा उग्र वास जाईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित परतवला की आपल्याला आलं लसूणचा वास येणार नाही आणि छान ते थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन जातं. आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया, म्हणजे मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं. आणि सगळ्यात शेवटी यावर आपण धनापूड घालणार आहोत, तर ती यामध्ये आपण घालून घेऊया म्हणजे छान मिक्स होईल. तर ती आबडधोबड अशी जाडसर वाटून घेतलेली आहे. अंदाजे ती तुम्ही अर्धा पाव धनापूड घालू शकता, कारण धनापूड जास्त जर वापरली तर कडवटपणा येण्याची दाट शक्यता असते, म्हणून ती टाकताना तुम्ही थोडंसं बेतानेच टाका. तुम्ही फोडणीसाठी जी मुगाची डाळ असते तीही तडका म्हणून वापरू शकता, ज्यावेळेस आपण जिरी आणि मोहरी टाकतो त्यावेळेस. त्याने खाताना छान असा क्रिस्पीपणा लागतो. तर आता सर्व मसाले छान मिक्स झालेत आणि आता आपण याच्यावरती धनापूड घालून घेऊया. आता वरून यामध्ये जाडसर वाटलेली आपण धनापूड घातली आहे, म्हणजे आपण अख्खे धने होते ते मिक्सरला असे जाडसर वाटून घेतलेले, तेही छान यामध्ये मिक्स करून घेतले. आणि आता आपला हा मसाला एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. आणि आता हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपण हा बटाटे उकडून झाले यामध्ये थोड्या प्रमाणात मिक्स करून घेणार आहोत, कारण बटाट्याची क्वांटिटी जास्त आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे.
आमचं बटाटे सोलायचं काम चालू होतं आणि एकीकडं बेसन पीठ कालवायला घेतलं होतं. प्रत्येकजण वेगवेगळे कामं करत होते. पीठ घालवताना यामध्ये असा ओवा करून टाकलाय. तर हा छोटा सिद्धीचा हात होता आणि आमची चिमुकली आरोही हाजेरी लावायला आली होती. खरं तर खूप तिखट वास येत होता, उष्णता खूप होती आणि पाऊसही चालू होता. त्यामुळे मग तिला लगेच बाजूला व्हायला सांगितले. आम्ही बटाटे सोलून कुस्करून घेतले आणि या पद्धतीने त्याची भाग करून घेतली आणि एका कपाला 2 झारे अशी आम्ही चटणी घालून आणि थोडंसं मीठ घालून ते छान मिक्स करून घेतलं. आपण मसाल्यामध्येही आधी मीठ घातलेलं होतं आणि आता आम्ही परत वरून यावर मीठ घातले. छान या पद्धतीला सगळं मिक्स करून घ्यायचं. यावर कोथिंबीरही घालून घेतलेली आणि परफेक्ट असं मेजरमेंटमध्ये हे आम्ही असं मिश्रण तयार करतोय. आता याचे लगेच आपण गोळे करणार आहोत आणि याचे वडे करायला घ्यायचे. तर असं आम्ही 3 ते 4 वेळा मिक्सअप करून घेणार आहोत, कारण अजून आमचे बटाटे सोलायचं काम चालू होतं आणि जेवढे बटाटे सोलून झालेत त्याचा असं आम्ही मसाले तयार करायला घेतले, कारण मग एकीकडे आम्हाला वडे तळायला सुरुवात करायची होती. आणि आता काही जणींनी वडेही बनवायला चालू केले. खूप तिखट असा हा मसाला होता, त्यामुळे हा जुगाड तुम्ही करू शकता. हाताला अशी पिशवी लावली आहे आणि त्यामुळे आपण आपल्या हाताला तिखट लागणार नाही, किंवा तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने करू शकता. तोपर्यंत यास्मिनने कढईमध्ये तेल ओतून घेतले. आम्ही याच्यासाठी जवळजवळ 4 किलो तेल वापरले. तर तेल गरम करायला ठेवले. इकडे एका साईडने दांगण मॅडम आणि अर्चनाने वडे तयार करायला घेतले. प्रत्येक जणांनी आपापली कामं अशी वाटून घेतली होती, त्यामुळे ते सगळ्यांना बरं पडत होतं. आता तेलामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा घालून घेतला आहे, जेणेकरून वडे जास्त तेल पिणार नाही. तर त्यासाठी ही एक सिक्रेट टिप्स आहे. सगळ्यात पहिले आपण मिरच्या तळायला घातल्यात आणि आपल्या मिरच्या छान तयारही झाल्यात. आता या काढून घ्यायच्या आणि गरम असताना त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ते मिक्सअप करून घ्यायचं, म्हणजे मिरच्यांची टेस्ट अगदी छान होते. तर आता आपण या मिरच्या सगळ्या काढून घेत आहोत. एका स्टीलच्या वाडग्यामध्ये त्या काढून घेतल्या. एवढ्या बायका फक्त सोसायटीत रिकाम्या, बाकी सगळ्या बायका आमच्या काम करतात. या रिकाम्या बायका खाली आलेल्या आहेत. और जिसको झगड़ा करने का वो मेरे घर पे आ सकते. और ये भी हमारे काम करने को आई इधर.
मी वडापाव बनवायला आलीये. तू काय करणार तू चिकू? तू काय करणार? वडापाव खाणार आहे तू? चिकू वडापाव खाणार का? खाणार. वडापाव खायला आलेली चिकू. आणि तू काय करणार? तू पाव खा. ओके. टाकले आणि आता मिरची आपली खाण्यासाठी ही रेडी झालेली आहे. इथं वडापाव रेडी झालेत आणि मस्त असा वास सुटलाय. खरंच खूप टेस्टी झालेत कारण सुगंधावरूनच कळतंय ते. आणि पहिला घाडा निघालाय आमचा. हे पीठ खरं तर घाई गडबडीत चाळलं नव्हतं बेसनाचं, मग त्याच्यात पण एक जुगाड केली. आमच्याकडं खूप एक्सपर्ट आहेत सगळे. तर स्नेहल म्हणून आहे, तिने मस्त ते मिक्सरमध्ये फिरून आणले आणि अतिशय स्मूथ असं तिने ते बेसन पीठ करून आणले. आणि खरंच सगळ्या प्रोफेशनल शिकलेल्या आणि खूप हुशार महिला आहेत सोसायटीमध्ये. तर प्रत्येकजण ज्याचे त्याचे म्हणजे आयडिया लढवत होतं आणि अधिक चांगल्या रीतीने कसं होईल हेच प्रत्येकजण पाहतो. मदत करायला आलंय. किती महिन्याची झाली? इतना मेहनत क्यों किया तूने? क्यों किया बोल? तू इतना मेहनत क्यों कर रही है? पापा के लिए. नहीं, 10 रुपए वड़ा के लिए, 10 रुपए वड़ा के लिए. अभी वापस टेस्टिंग होणार आहे. एकदम टेस्टी झालेला आहे वडा आणि सगळ्यांना तो गरम गरम खायचा आहे. तुळशीला आम्ही नैवेद्य ठेवलाय सगळ्यात पहिला, त्याच्यानंतर बाप्पासाठी नैवेद्य बाजूला काढून ठेवलाय आणि पहिला ताव आम्ही ज्यांनी केलाय त्या खाणार आहेत आणि नंतर आम्ही याचं वाटप करणार आहोत. तुळशीला नैवेद्य दाखवला, बाप्पाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि खाली गॅसच्या शेगडीलाही नैवेद्य दाखवला. आणि त्यानंतर दुपारपासून महिला काम करत होत्या तर त्यांच्यासाठी चहा मागवला आणि प्रत्येकीने एका वडापावची मस्त टेस्ट घेतलेली आहे. कारण खरंच दुपारी 2 वाजल्यापासून सगळ्या खाली आल्या होत्या आणि सगळ्याजणी खूप मेहनत करत होत्या. तर त्यांच्यासाठी तर एवढं एक व्हायलाच पाहिजे होतं. बाप्पाच्या मिरवणुकीसाठी लहाने सज्ज झाले होते. त्यांची फुल तयारी चालू होती. काय प्लॅनिंग करत होते त्यांची त्यांनाच माहीत. आणि इकडे अचानक सगळ्यांचा गोंधळ उडालाय. अचानक आमचा सिलेंडर संपला. मग नंतर नवीन सिलेंडर लावला तर गॅसच्या शेगडीचा जो फ्लो असतो तो स्लो होत नव्हता. मग ती शेगडी चेंज करावी लागली. त्यामुळे थोडंसं मध्ये वेळ गेला आमचा, पण नंतर सगळं ठीक झालं आणि आमचे असे मस्त वडापाव रेडी झाले. थोडी सगळ्यांची हसी मजाक झाली, चहा झाला, नाश्ता झाला आणि आता आमची तयारी घेतलेली आहे आणि मी आता ती गावी घेऊन जाणार आहे उद्या. तो अभी ये आई है और इसका ना एक क्यों बने हम लोगों ने बचा वड़ा, तो मैं ऐसे वापस रेडी होके आई है. सोसायटीचे अध्यक्ष आणि खरंच आमच्या सोसायटीत एवढा सुंदर उपक्रम आम्ही राबवतो. सेक्टर 10 मधून सगळ्या भाविकांना आम्ही वडापावचा एक महाप्रसाद देतो. कारण सगळे भाविक मस्त नाचत गाचत येतात आणि त्यांच्यासाठी आम्ही हा वडापावचा प्रसाद आमच्या सोसायटीकडून दिला जातो. त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. गणपती बाप्पा, गणपती.
सोसायटीमार्फत सर्व भाविकांना वडापावचा प्रसाद वाटण्यात आला. या पद्धतीने सोसायटीत केलेले वडापाव गणपतीचे विसर्जन सोहळा पार पडला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.